शिंदेगड शिवसेनेच्या महिला सदस्य असलेल्या अश्विनी ठाकूर व शिवसेना पक्षातील कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्या वादामुळे पेण शिंदेगड शिवसेनेत खळबळ उडाली आहे। वरिष्ठांपासून पोलीस ठाण्यापर्यंत एकमेकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रुपेश पाटील पक्षात गैरवागणूक, वरिष्ठांचा शब्द तसेच प्रोटोकॉल न पाळणे या कारणांमुळे जिल्हा प्रमुख राजा केणी तसेच पदाधिकारी शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाऊन उपजिल्हा प्रमुख पदावरून बाजूला व्हावे लागले। आता पुन्हा रुपेश पाटील यांच्या गैरवागणुकीमुळे पक्षाला फटका बसला असून महिला पदाधिकारी असलेल्या अश्विनी ठाकूर यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असल्याने याचा फटका पक्षाला बसल्याने शिंदेगड शिवसैनिकांमध्ये रुपेश पाटलांविरोधात नाराजी पसरली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना केलेल्या पत्रव्यवहारात दिसून येत आहे। मी अश्विनी ठाकूर, पेण तालुका संपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड। तिथे माझ्यावर थोडा अन्याय झाला, त्यामुळे मी आज वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। बाळासाहेबांच्या विचारांवर, त्यांच्या विचारांचे जे विश्वासावर किंवा त्यांच्या याच्यावर प्रेरणेवर चालत आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे। त्याबद्दल पुढील सहकारी सर्व माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून मला जो न्याय मिळेल आणि मिळाला आहे याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। शिंदे गटामध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे की त्यांच्याच गटातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने माझ्यावर आरोप केले आहेत आणि त्यानंतर माझ्या कोणी सोबत नव्हतं, पण ह्यांना जेव्हा समजलं तर मला त्यांनी जे काही मला पाठिंबा दिला आहे तर मला कुठेतरी वाटतो की मला इथे न्याय मिळाला आहे आणि न्याय मिळणार। त्याकरता मी या बाळासाहेबांच्या विचारावर खरंच खूपच मोठं म्हणजे विश्वास आहे त्यांच्यावर की मला हे पुढे घेऊन जातील आणि माझा व्यवस्थित माझ्या महिलांचा सन्मान करतील। आज पेण तालुक्यामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही इथे महिलांचा पक्षप्रवेश हा कार्यक्रम लावला होता। त्यानिमित्ताने इथे आमच्या अश्विनीताई ठाकूर यांची इथे पक्षामध्ये आम्ही महिला तालुका अध्यक्ष, पेण महिला तालुका अध्यक्ष म्हणून यांची निवड आम्ही करत आहोत। त्याचबरोबर आमच्या या पक्षामध्ये ज्या काही आमच्या महिला इथे सामील झालेल्या आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो व येत्या काळामध्ये सर्व पेण तालुक्याची जी काही धुरा असेल त्या आमच्या अश्विनीताई सांभाळतील व जिथे जिथे अन्याय अत्याचार होत असतील या ताईंच्या अध्यक्षतेखाली, ताईंच्या मार्फत आम्ही इथे नक्की त्यांच्यासोबत उभे राहू, त्यामुळे असे आम्ही आश्वासन देतो।